ज्ञानेश्वरी अध्याय 14वा. अध्याय 14वा आणि 14 अध्यायाच्या निरूपणामध्ये भगवंत राजराणाचं बोध दिला, गोवीच्या माध्यमातून ज्ञान दिलं आणि अर्जुनाचं मन सावध झालं. जो गुणाचा पगडा आहे, जो गुण तुमच्यावर हमी होतो आणि जी वृत्ती देहाकडे घट्ट राहते आणि वासना फोमावून तिची माती होते. प्रत्येक गुणाचा आविष्कार मनामध्ये कसा तुम्हाला हानिकारक आहे हे सांगितलंय. प्रत्येक गुण कसा येतो कसा जातो याच्यामध्ये गुणाचं वर्णन 13 मध्ये शतशतकांचं निरूपण. प्रत्येक अध्यायाचं ज्ञान बुद्धीमध्ये जेव्हा ग्रहण करण्याची ताकद येते त्या अज्ञानाचं ग्रहण संपून जात. म्हणून माऊलीच्या प्रत्येक अध्यायाचा ओवीचा जो भावार्थाचा रस जो बुद्धीने शोषण केला, अंतःकरणातल्या अज्ञानाचा नाश झाला, गुणाचा वाद झाला आणि त्या ठिकाणी मन सावध झालं आणि स्वतःची ओळख करून तो आपल्या स्वरूपात आला. मग ते देहात नाही, ना गुणात नाही, ना जगात नाही, मग ते आपल्या आपल्या भगवंतात. पण भगवंतात न राहता जर गुणात आलं तर ते मन बंधनामुळे मातीत गेलं, नाश झाला. जसे एखादं फळ तुम्ही बाहेर आणता, आपूची पेटी तुम्ही आणता, ती जर बाहेर ठेवली, जर उघडलीच नाही तर ती उतरून जाते, तिची टेस्ट बदलते. ज्या अवस्थेत तो परिपक्व आहे तर तो सुगंध आंब्याचा टेस्ट जिभेची आणि तृष्णा मनाची ही भागते. पण तो जर आंबा सडला तिथं मन जाते. तुम्ही खाता त्याला? खाता का? जसं ज्या अवस्थेत जी क्रिया व्हायला पाहिजे तर ती क्रिया नाही झाली. व्यवहार तसा ज्ञानी महात्म्याचा कसा असतो, अज्ञानी जीवाचा कसा असतो, बंधनात अंतःकरण कसं फसतं, गुण त्या मनाला कसा मारतो आणि साधू त्या गुणातून बाहेर जीवाला कसा काढतो हे माऊलीच्या ज्ञानात उघडत. जेव्हा ओळीचा प्रभाव मनावर होतो तर गुणाचा जो मनावर जो आसक्ती, जो गुणाचा आविर्भाव आहे तुमच्या इंद्रियावर बुद्धीवर, तो समाप्त होतो. का? तर तिथं बोध असतो, तिथं वेद असतो, तिथं स्वयंला जाणणारा स्वयं परमात्म्यामध्ये प्रवाहित असतो. तो श्रवणात असतो, तो ज्ञानात असतो. त्या अवस्थेमध्ये वृत्तीला गुण शिवत नसतो. गुण बाहेर असते, वृत्ती भगवंतात असते. ते श्रवण असतं, मन सावधान असतं, सुप्रगट असतं, दुःख बाधित असतं आणि अविनाशी पद हृदयामध्ये वृत्तीला प्राप्त असतं. तेव्हा ती वृत्तीच्या अविनाशी पदावर येते आणि सुखासंग विहार करते. व्यवहार नाही. आणि तेव्हा ती परमात्म्याचं दर्शन घेऊन परमात्मा स्वरूप होती. 3 गुणाला फेकल्यावर, देहभाव टाकल्यावर, आत्मसंग केल्यावर, संताचा बोध आत येल्यावर आणि श्रवण बुद्धीत थांबल्यावर, मी कोण कळल्यावर, वेदाचं ज्ञान गिळल्यावर परमात्मा मिळतच. मी तोच परमात्मा. तुम्हाला वाटतं संसार मिळावा, पण त्याच्यापेक्षा महत्व परमार्थ कळावा. संसार प्रारब्धाने होतोच, तुमच्या भीक मागण्यानं होत नसतं. पण भीक मागणं केव्हा संपत, मन त्राप्त होत, वासनेतून अलग होत, आपल्या भूमिकेत राहत, संताच्या संघामध्ये पावन होत आणि स्वतःच सुख प्रगट होत, तेव्हा संसारातलं मागणं संपून जात. हे अधिकाराचे लक्षण आहे, तुमच्या कामचे नाही. अधिकारी संपन्न पुरुष फक्त मुक्तीसाठी जन्मतो,
वेदामध्ये रमतो, अध्ययन करतो, स्वतःला पाहतो, सुखमय होतो, सतशास्त्र ओळखतो, गीतेचा भावार्थ जाणतो, ओवीचं फळ चाकतो, अध्ययनात राहतो आणि देहान भिन्न होतो आणि आत्म्याशी अभिन्न राहतो. तो स्वतःच सुख स्वतः घेतो, तो स्वयंमय बनतो. अष्टांग नवद सद्गुरु माऊली. वैरंगाची नाही, वैरंगाची नाही शक्ती, ही गुरुचं धन असतं आणि साधकाला हे सहज प्राप्त होतं. जसे त्या बापाच्या पोटाला पोरग आलं, कष्ट न करता प्रॉपर्टी गट कुंडळीत येते की नाही. त्याने काय केलेलं असतं, 25 वर्षाचं झालं तरी सांडगा काही करत नाही, त्याला आयत मिळाल्या म्हणून किंमत वाटत नाही. तसं तुम्हाला हे जगात आणलं देवानं, त्या देवाची किंमत तुम्हाला नाही. तुम्ही पण सांडगे तसेच. मी चुकीचं बोलत नाही, मला चुकीचं समजा, मला त्याचा राग नाही, लोभ नाही. जग विचित्र असतं आणि घाण असतं, त्यांच्यापासून छान मिळत नसतं म्हणून जगाला फेकून भगवंतात जायचं असतं. हे आम्हाला संतांनी शिकवलेलं असतं. म्हणून व्यवहारामध्ये भाव वेगळा असतो आणि जगताचा अभाव असतो. ज्ञानी हा परमात्म्यात असतो, त्याचं अध्ययन खास असतं, मनाचा निराश असतो, तो परमात्म्यामध्ये एक असतो. त्याचा व्यवहार भिन्न असतो, त्याचं तादात्म्य समाप्त असतं आणि तो स्वतःमध्ये एकरूप असतो, देहाहून अलग असतो, तोच ज्ञानी असतो. व्यवहार त्याला शिवत नाही, देहभाव उमटत नाही, गुण त्याचे चिटकत नाही, त्याचं मन भटकत नाही, त्याचं अज्ञान त्याला तिथं शिल्लक तो ठेवत नाही, म्हणून तर तो संत पदावर येतो. म्हणून तर अध्ययन रात करतो, आयुष्य सतसंगाला देतो आणि स्वतःच साम्राज्य बघतो आणि स्वरूपाच्या संगतीत बुद्धीला बांधतो आणि तदाकार होऊन आत्माराम बनतो. तो महान होतो. त्याची ज्ञानाची यात्रा असती, सुखाची जत्रा असती, त्याचं अंतःकरण ज्ञानाला पात्र असतं आणि तो जीव ब्रह्म रूप असतो, जगाहून तो भिन्न असतो. संसार किती आपटून करा आणि किती नाचून करा, काचासारखा फुटणारे आणि घुसणारे मधात, त्याचा टोक घुसलं की रक्त बंबाळ होतो. तसं मन रक्त बंबाळ करतो संसार. म्हणून जास्त तिथं घुसू नका, त्याच्यावर रुसू नका. रुसायचं का? तिथं घुसू बी नका आणि रुसू नका आणि त्याचा त्रास करून घेऊ बी नका आणि त्याला माझं म्हणू बी नका, त्याच्यामध्ये रंगू बी नका, त्याचा संबंध ठेवू बी नका आणि त्याच्याबद्दल विचार करू बी नका. रस्त्याने भेळ खाल्ली, भेळ खातेत कागद फेकतात लोक. तुम्ही कागदाला धरून बसतात, भेळ टाकतात. मग फेकावं काय, भेळ का कागद? काय फेकाव? भेळच फेकली ना, भगवंताला बाजूला केलं आणि कागद जवळ घेतला, देह जवळ केला. व्यवहार करत नाहीत माहिती आम्हाला, पण व्यवहारामध्ये चातुर्य अफाट आहे, अज्ञान घनदाट आहे. अति चातुर्य व्यवहारात, अति ज्ञान व्यवहाराचं, अति लोभ व्यवहाराचा, अति मोह संसाराचा, अति तादात्म्याचं, अति संबंध इंद्रियाचा, अति प्रेम विषयाचं, तिथं घात होतो. आपला घात होणं, स्वतःचा नाश करून घेणं. कधीतरी देहाला टाकायचं तर आत्ताच आम्हाला सोडायचं. कधीतरी देह पडणार आहे हे नाही विसरायचं. तो भस्म होणार नाही, होणार नाही, हा विचाराला कधीच नाही सोडायचं.
तो तुमचा नाही म्हणून त्याच्याकडे मनाला नाही धाडायचं. तो तुमचा नाही हेच शिकायचं. देहात नाही रमायचं, जडाला नाही बघायचं, इंद्रियाला नाही जवळ करायचं, मोहात नाही फसायचं, वासनेत नाही घुसायचं आणि अविद्येत नाही जगायचं. नाही जगायचं अविद्येत. आम्हाला हा बाण असावा. अविद्या ही माझ्याकडे आहे तर कशी काढायची ह्याचा विचार असावा. त्याचं नाव विवेक. आणि हा जन्मतो ज्ञानातून, हा मिळतो संताकडून, हा कळतो बोधातून, हा बुद्धीत नांदतो वेदातून आणि ह्याचं फल फार मोठ आहे. विवेकाचं फल फार मोठ आहे, संसाराचं फल फार खोट आहे. विवेक ज्ञानातून उत्पन्न होतो आणि संसार तुमच्या भोगातून समोर येतो, प्रारब्धातून. नाही का? संसार कुठून आहे? विवेक कुठून आहे? ज्ञानातून. ज्ञान कुठून? संतातून. संतापासून ज्ञान मिळतं, ग्रंथाच्या द्वारे बाहेर मुखातून येतं आणि सत्संग आयुष्यात लाभ होतो. सत्संगच माहित नाही. सत्संग म्हणजे संग म्हणजे काय? संग म्हणजे काय? सत म्हणजे काय? असत म्हणजे काय? असत म्हणजे खोट, जे नसून दिसत. वंदापुत्र सशशंक. सशाला शिंग आहेत का? सशशंक. सशाला शिंग नाही, तुम्ही शिंग आहे म्हणतात. वंदेला पुत्र नाही, त्याला पुत्र म्हणतात. शब्द मात्र पुत्र असतो. शब्द मात्र जगत असतं. दिसण्या बोलण्या पडतच. आधी नाही, माप नंतर नाही आणि बोलताना त्याला सत्यत्व नाही, दसते सृष्टीवाद. म्हणून ज्ञान हे पवित्र करतं मनाला. आपण बोललो होतो विवेकाबद्दल. विवेक जन्मतो ज्ञानातून, ज्ञान मिळतं संताकडून आणि संत ज्ञान घेतात शास्त्रातून, ग्रंथातून, वेदातून. तुम्ही सत्संगांना स्वतःची ओळख नाही आणि सत्संग हा कुणाकडून होत नाही. महात्मा आणि ब्रह्मवेत्ता लागतो ना, मार्केटिंग करणारा लागतो. नो, तुम्हाला स्वतःच असेल तर बंद करा आमचं ऐकणं. आम्हाला गरज नाही कुणाचीच. आम्ही सत्य बोलतो आणि सत्य चालतो आणि सत्य कळून घेतो आणि सत्याला प्राप्त करतो. सत्य रूप होतो आणि सत्याचे चिंतन करून सत्यामध्ये बुद्धीला एकरूप करतो आणि असत्याला फेकून देतो चुरगळा करून. हे मार्केट असत्य खोट आहे. तिथून ज्ञान नाही, तिथून बोध नाही, तिथून जीवाची एकता नाही, तिथून भगवंत प्राप्ती नाही, तिथून ज्ञानाचा कोठार नाही, तिथं भक्तीचा साठा नाही, तिथं काहीच नाही. धम्माचार, केवळ डांबा. म्हणून ब्रह्मविद्या महात्म्यापासून जर मोक्ष भेटत असेल तर त्याला सोडायचं नसतं. सोडायचं. जो ज्ञानासाठी जन्मला, आमचे गुरुजी, आमचे महाराज, आमचे काका, तीच परंपरा सांभाळली. पैशाला शिवले नाही आमचे काका महाराज, नाही कधीच चुकून पण नाही. मार्केट नाही केलं. परमार्थामध्ये पैसा हा विषय झाला नाही. परमणीत विचारत नाही लोकांना. त्या कसं म्हणलं उषाबाईने, केवढा फोटो होतो महाराजांचा. आणि माझ्याकडे अनाडी माणूस आहे, चाळ्याचं तेल नाही, त्याला अबकड पण माहित नाही. त्याने 350 चिंतन महाराजांचे प्रवचन हे करून ठेवले, साठवून ठेवले युट्यूब मध्ये, पेनड्राईव्ह वर, रेकॉर्डिंग मध्ये. जो की शाळेचे तोंड बघत नाही तो वेदांत जाणतो. वेदांताची आवड आहे त्याला. दर महिन्याला वारी आहे. 1 महिना पण एकाच्या घरी बसत नाही. मग काहीतरी करा ना जीवनामध्ये. मग तुम्ही सांगा, जिथं केवळ वेदांताचा पाऊस आहे, जिथं बोधाचाच आविष्कार आहे, ज्ञानाचा चमत्कार आहे आणि स्वतःचाच तिथं स्पर्श आहे, असं त्याचा त्याग करती वृत्ती देहाचा.
आणि ती स्वतःला ओळखते आणि स्वतःमध्ये विलीन होती, त्याला ज्ञान अवस्था नाव येतं. कुठं माती कोण सांगते काही? वरवर डोळ्यांवर नक्किडे. एक शब्द वेदांचा घेतला की वेदांत बोलले. काय बोलले? माती. सुरुवात नाही, शेंडा नाही, विचारसागर नाही, अध्यात्म नाही, माती नाही. काय? म्हणून ब्रह्मवेत्यापाशी फक्त केवळ अध्यात्म मिळतं, मोक्ष मिळतो, तो गाभा देतो जीवनातला. म्हणून ब्रह्मवेत्ता समोर लागतो. जे की गुरुजी, जे की महान केसरी, वेदांत केसरी पदवी त्यांना फुकट मिळाली बा. पदवी बहाल ती काशी विद्यापीठात. काशीला नेलतो गुरुजींना. आपण संघ आयुष्यामध्ये अनुभव नसतो. लोक काही बोलतात, ते सोडून द्या. त्यांना बोलवलं काशीमध्ये आणि वेदांत केसरी पदवी ब्राह्मणाकडून मिळाली, जे की ज्ञानाचा ते आचार्य पीठ आहे ज्ञानाचं. कामून गेली मग कोमट्याला आणि बामणानं सोबय का? आमचे गुरुजी हरिवैश्य, त्याच्या मता हिरा आणि कोमट्याला कळावा, कळत नाही. आपले संत सोडून कुठे फिरणं. आपले गुरुजी ओळखाल काय ते. धनाचं भांडार म्हणजे गुरुजी, ज्ञानाचे शक्त भेट म्हणजे गुरुजी, वेदाचा सागर म्हणजे गुरुजी, मोक्षाचा आगर म्हणजे गुरुजी, आणि जीवाचं दैन्य पुसून टाकतात ते गुरुजी. का मागतात ते गुरुजी? वारे मागतात, अदापे नाही देतात, ज्ञान देतात. गुरुजी ज्ञान देतात जीवाला, अज्ञान धुतात, वासनेला आग लावतात, भेदाला जाळून टाकतात आणि अभेदाला बुद्धीमध्ये प्रगट करतात. त्यांचं नाव गुरुजी. जिथं जिथं वासनाच नाही तिथं धन मागतील का जगाला? किती अवडंबर आहे. म्हणून गुरुजी सारखा हिरा न होणे, न होणार नाही, न झाला बी नाही, न होणार नाही. इथून पुढे तर कलिकालामध्ये त्यांचं नाव घेणं वाणीचं भाग्य आहे. अशी महात्मे भेटतात का? नाही रे बाबा. म्हणून आपल्याला दुसरं काही लागतच नाही आणि गुरुजी आपल्याला कमी पडू देत नाही, म्हणून कटोरा घ्यायची गरजच नाही. कृत्य झालं, इच्छा केली तर पावलो. कृत्य झालं, इच्छा केली ते पावलो. तुम्ही सांभाळले संती, वयनी रसने कंते. तो कामने काळ आता करू न शके बाळ. तुम्ही सांभाळले संते, भयनी रसने कंते. तुम्ही सांभाळले संते, भयनी रसने कंते. कृत्य झालं, इच्छा केली ते पावलो. इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. सगुणाथा जी इच्छा केली मुक्त करा, अज्ञानाचं दैन्य दूर करा, वृत्तीतला भेद बंद करा. मी कोण आहे हे तुमच्या बोधातून मनाला जागृत करा. हे सगळं मिळालं, मी कोण कळालं आणि मोक्षाची इच्छा पूर्ण झाली. अज्ञानाची समाप्ती केली, दुःखाची होळी झाली, परमात्म्याची जवळीक झाली. तेव्हा भगवंताची ओळख झाली, तेव्हा सतस्वरूपाची प्रतीती आली. तेव्हा मुक्तीनं हृदय भरून गेलं, आमची झोळी भरून दिली ज्ञानानं.
म्हणून कृत्य झालं. जगाचा पाटील कुणी असू दे, ब्रह्मदेवाचा ज्ञान येऊ दे, पण त्यानं जर वेदांताचं ज्ञान साधकाच्या हृदयात ठसवून दिलं तर त्यांच्या पायाचं तीर्थ आम्ही अंगावर घेऊ, प्राशन करू. पण वेदांताचा गाभा जगाला दान म्हणून द्यावा, जीवाला प्रबोधन करावं, मनाला मुक्तीचं धन वाटावं, त्याचा अज्ञानाचा साठा बंद करावा, जीवाला सुखाचा क्षण अनुभवाला यावा, हृदयातला भेद भस्म व्हावा आणि जीव ब्रह्मस्वरूपामध्ये विसावा घ्यावा. जीवानं हे संतान करावं. कबाकीचे कुटाने फुटाने वटाने वाघ कुटाने कधी सापडत आम्ही आयुष्यात माझ्या मठामध्ये कधी दुसरा वेदांताशिवाय अध्यात्माशिवाय कुठलाच विचार ऐकला नाही. न पट्टी न पिट्टी सप्ताहाला द्यायच्या आपण म्हणून जे लोकांना दिलं ते सप्ताह करायचे, नाही दिलं तर कुणाच्या घरात फिरत नव्हते महाराज, कधीच नाही. एकदा प्रसंग आला, मागे सांगितलं होतं, थोडस पैसे कमी पडले आणि बाहेर लोक बसतात, ऊन लागतं, मग त्या लोकांना जागा मध्ये पुरत नाही, तर मंडप टाकायचा आहे, तर पैसे नाही. ती दुकानातून बोलली महाराज आमच्या, त्याने म्हणले महाराज तुम्ही जा, मी टाकतो मंडप, जा तुम्ही, काळजी करू नका. पण कोणा श्रीमंताच्या दारात माझे महाराज गेले नाही, कधीच भीक मागितले नाही. लाईट बिल भरायला पैसे नव्हते, श्रीमंत लोक ते पण भरले नाही. काय करा, पैसे कधी मागितलेच नाही. खूप त्रास झाला त्यांच्या मनाला, भयानक. आणि तोच प्रसंग मला जिंतूर रोडला आला. ज्या मठात मला मंदिर दिलं त्या लोकांना 3 तास बसायचो आम्ही, 4 ते 7, 1 तास विचारसागर, अर्धे 2 तास गीता शिकवायचे आणि 1 सव्वा तास भजन जगायचं. असं 3 सव्वा 3 तास आम्ही मंदिरात थांबायचो. मग तिथे त्यांना कोण लावून दिलं की त्या बाईने मला अफाट त्रास दिला बाहेर काढण्यासाठी. मी तिला जाऊन पाया पडले, तिचं खडखड इतकं बोलली ती, खाली मान घालून ऐकलं मी, का तर माझा पाठ बंद होईल, मी जगल कशी, पुन्हा मला मंदिर कोण देईल, श्रवण कसं होईल. खूप भीती होती. सगळी भीती समाप्ती केली महात्म्यानं, गुरुजीनं. घरी बसून पाठ कर बनले आता ऑनलाईन. कसं असतं बघा, एवढं बोलली ती बाई, त्या बाई राहणार म्हणजे इकडं माझ्याकडचं कसं जेवलं नाही म्हणते ती. मग खात नाही म्हणलं. तिचा त्याला राग आला. तिच्या घरी मी स्वयंपाक केला पूर्णाचा, 3 तास 4 घंटे बोलून स्वयंपाक केला. आपली गरज आहे, ते आपण श्रीमंत लोक आहेत, काय होतं आपण केलं तर काम कुणाच्या घरी. मग जेवून न जेवता का बाई निघून गेली ती. मग ते महाराज वगैरे आले, मी त्यांच्या समोर जात नाही, पैसे घेणार तर थोडे बघत नाही, कधी समोर मी गेले नाही. स्वयंपाक केला, त्यांना ताट वाढून दिला, नैवेद्य दाखवला, निघून आली मी घरी. मी समोर जात नाही बेटा, पण मला त्यांची नजर पण माझ्या अंगावर वाटते. मला खूप त्याचं आहे आमचं वागणं, ते राग करतात. तिला राग आला, त्या न जेवता का गेल्या, त्यांना का त्रास झाला, मी एवढं केलं न खाता गेले. पण तुमचं खात नाही सांगून त्यानंतर राग यायचं गरजच नाही. म्हणून तिने मला 6 महिने त्रास दिला. म्हणून भागवतात बोलून घेतलं, मग भागवताची सेवा करा. मी म्हणलं करते येऊ, मी काय जास्त इंटरेस्ट ऐकत नाही. म्हटलं बसल घंटाभर, तुमची सेवा करेल, फुलांची झाडण्याची करेल. गेली मी 7 दिवस तिथं पण त्याची सेवा करून गेली. किती केले भगवंताची किती, पण कोणत्या प्रसंगातून भगवंताची सेवा करून घेतो हे आपल्याला कळायला पाहिजे. पण दंभाचारी लोक जगू देत नाही चांगल्या लोकांना, हे तितकंच खरंय. खूप दुःख सहन करून हे व्यासपीठ भेटलंय, असं आदर नाही भेटलं, फुकट नाही भेटलं. म्हणून तुम्हाला बोला वाटलं म्हणून बोलले की फुकट मिळत नाही हे आसन, ज्ञानाचं मोक्षाचं आसन आहे हे फुकट नसते मिळत. कुणाला बी मिळतो का, अवघड आहे. आणि खरं बोलणं जगाला पटत नाही ना, स्वतःच सांगू नका म्हणतात. पण घडलेलं माझ्या महात्म्याचं की कसा त्रास झाला त्यांना, आम्हाला कसा त्रास दिला,
चांगल्याला कसा छळ असतो आणि वाईटाचा कसा हक्कार असतो हे सांगावं लागतं. तुम्हाला लोकांना कसं कळेल म्हणून सांगावं लागतं. आम्हाला अभिमान नाही, आमचं झालं ते करून, त्याच्यात काय विषय आला, संपलं ते, त्याच्यात काय निर्णय घेणं आमचं. हे भेटलं, धन्य झालो आम्ही. तुम्ही लोक भेटला का शुभाला म्हणलं दाखवलं वेबसाईट माझी, 45,000च्या पुढे लोक ऐकतात. म्हटलं आता दादा आता काय गरज आहे कुणाची, आपलं रोज चिंतन होतं, 10 ऐकू, 50,000 ऐकू, 1,00,000 ऐकू, पण जे ज्ञान माझ्या गुरुजींचं ते घराघरात चाललं, त्याचा स्वाभिमान आहे आम्हाला. माझा पुत्र धर्मनिष्ठ आहे तर आईला स्वाभिमान असावा, माझा मुलगा परमार्थिक आहे तर आईला धन्य वाटावं, माझा मुलगा जर बेकार आहे तर वाईट वाटावं. तसे आमचे गुरुजी, आमचे महात्मा, आमची गादी खूप महान आहे. हो, येड्या माणसाला ज्ञान होते, आमच्यासारख्या दड मुळाला सोपं का. म्हणून सत्संग महान असतो, श्रवण छान असतं, अज्ञान घाण असतं आणि जग फसवणार असतं. जग फसवतो तुम्हाला, संत हसवतात. जग फसवतं, संत हसवतात, रडणं थांबवतात, अज्ञान घालवतात आणि सुखाचं साम्राज्य देतात. त्याला संत म्हणतात. फक्त देणारा संत असतो, घेणारा नाही. लिहून ठेवायचं हृदयात, वहीमध्ये नाही कागदावर. देणारा संत काय देतो, मोक्ष. काय देतो, ज्ञान. काय देतात, विवेक. काय देतात, समदम. काय देतात, सुख. आणि काय देतात, वैराग्य. हे त्यांच्याकडून तुमच्याकडे येत असतो. ब्रह्मवेत्ता असेल तर आता त्यालाच माते वैराग्याने तुम्हाला काय देईल, त्यालाच मरणांत आसक्ती तर तुमच्यापाशी काय राहील, आसक्तीच का विरक्ती नाही. तिथं जिवंत ज्ञान असतं दगदगीत, तिथं वैराग्य पेटलेलं असतं, धग धग धग. तिथून ज्ञान येतं आणि साधकाकडे जात आणि त्यांची आसक्ती जळून राख होती. त्या बुद्धीमध्ये वैराग्याची वेल तयार होतो आणि ज्ञाना वैराग्याचा अग्नी तयार होतो आणि विवेकाचा वेल लागतो आणि तो वेल भगवंताकडे जातो. त्याला संत म्हणायचं, कुणाला म्हणायचं काय. म्हणा आमचं काय नाही, आम्हाला काय करायचं नाही, आम्हाला गुरुजी भेटले, आम्ही धन्य झालो, तुमचं तुम्ही बघा कटाट. चला, मळतं सुखामध्ये माणूस बाहेर येत नसतं, पोतीला येत नसतं, सुखात मरत ते रव रव तिथं बुडत ती शेंडी बसत. अध्याय 14. राग वेगळा लेत रचनेची या साखळा, खटाटोपू आहे गळा व्यापारांचा. ऐसी देही देहा वेगळा, तो देहात असून देहा वेगळा आहे आणि तृष्णा म्हणजे वासनेच्या साखळीने गळ्याला बांधून घेतलं ते ना. तू देहात आहेस, तू देह नाहीस आहे. हे जेव्हा कळतं तर देहाचा संबंध जळतो आणि मी कोण मलाच कळतं. हे शब्द बघा की सुंदर आहेत. मी कोण हे मलाच कळतं. खटाटोपू आहे गळा व्यापारांचा. मग व्यासनेच्या बेड्या गळ्याला न बांधता मी व्यर्थ का जगतो खोट्यासाठी हे त्याला कळतं आणि खरं ज्ञान त्याला मिळतं. सतसंगात तो येतो, स्वतःला तो पाहतो, जीवनमुक्त होतो आणि सुखाचं साम्राज्य भोगून जन्म मरणाची पत्रिका पाठवून तो भगवंतापाशी राहतो. चला 173. हे रजोगुणाचे दारुण देही देही आसी बंधन परिसाता विंदाण तमाचे ते. अर्जुना, हे रजगुणाचं वर्चस्व आहे. बुद्धीला रजगुण कसा चंचळ करतो, कसं बंधन करतो, माझ्यापासून कसा दूर नेतो हे तुला मी आता सांगितलं. आता रजगुणाचं वर्णन झालं, आता तमाचं वर्णन सांगतो. तो जीवाला कसा त्रास देतो, तो कसा भयंकर जोशात आणतो आणि माणूस भडकतो आणि भांडण करतो. आळस, निद्रा, झोप ह्या तमातून प्रगट होतो आणि तम माणसाला एकदम विनाशाकडे नेतो. ही हत्या
वाईट काम करणं, दुराचारानं वागणं, खोटं बोलणं आणि झोपी घेणं, काम न करणं, चांगल्या चांगल्या कार्यातून बाहेर येणं हे तमोगुणाचं वर्चस्व आहे. तमोगुण माणसाचा नाश करतो, रजोगुण तर चंचल करतो, पण तमोगुण काय काय करतो आता ऐक अर्जुना. व्यवहाराचे निडोळे मंद जेणे पडळे मोह रात्री तमस्त्व ज्ञानजं विद्धि मोहनम सर्वदेहिनां मोहनम सर्वदेहिनां. तमोगुणामुळं बुद्धीला मोह अतिमोह तयार होतो. कुणापासून? तमोगुणापासून. वृद्धी मोहना सर्वदेहिनां. सर्व देहामध्ये हा मोहाचा पगडा झाला तर काय होतं? प्रमादलस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत. हा मोह, प्रमाद, आलस्य, झोप आणि भांडण आणि अति क्रोध ह्या तमोगुणापासून ह्या बुद्धीमध्ये प्रगट होतो आणि तो स्वतःचा नाश करून घेतो. आत्मत्वाचा प्रत्यय त्याला येत नाही आणि तो त्या तमोगुणापासून दूर तो अगदी दुःखाचा खाईत पडतो. तमोगुण काय देतो? केवळ दुःख. सत्वगुण सुख, रजगुण चंचलता. आता ऐका, व्यवहाराचे निडोळे. तुम्हाला दिसते का ऊन यायला याच्यावर? हॅलो, व्यवहाराचे डोळे मंद जेणे पडळे. तो डोळ्याला पडळ आणतो म्हणजे त्याला चांगलं दिसत नाही. नीट ऐका, तमोगुणी माणसाला जगातलं चांगलं दिसत नाही. डोळे मंद जेणे पडळे, डोळ्यावर पडदा येतो व्यवहार करताना. पुन्हा मोह रात्रीचे काळे मोहुड मेहुडे जे. मेहुडे म्हणजे ढग. मोर प्रिय आकाशामध्ये मोहाचे ढग येतात आणि तिथून मोहच पडतो. मग त्याच्या बुद्धी त्या ढगातून काय पडतो? मोहाचा पाऊस. तिथं पाण्याचा पाऊस, इथं मोहाचा पाऊस. मेहुडे ढग कुणाचे? मोहानं भरलेले त्याच्या अंतःकरणात ढग येतात. मग त्या मोहाच्या ढगातून काय? पाऊस आसक्तीचा, विकाराचा, क्रोधाचा. नाही क्रोधाचा पाऊस येतो. तो माणूस कधी क्रोधातच असतो, फाकून भडकतो असा अंगावर. मग हे कोण करतं? तमोगुण. अज्ञानाचे झियाले. हे तमोगुण कुठे येतो? अज्ञानापासून जन्मला. अज्ञानाचे झियाले तो कुठून आला? तो जन्मला अज्ञानापासून. त्याची माया ज्ञान आहे, ते हे पोरग त्याचा अज्ञान आहे, तमोगुण आहे आणि तो बुद्धीमध्ये जिवंत असतो. आपल्या मेलेला पण नाही. तमोगुण तरी मरावा तरी जरा त्रास देत नाही. ऐका, तया एका लागले. तो तमोगुण काय लागला? एका जीवाच्या पाठी लागला. जेणे विश्व भुलले. ते भुलला कशाला? विश्वाला भुलला का देवाला भुलला का संताला भुलला? संताला भुललं वेगळं, देवाला भुललं वेगळं. देवाला भुललं भक्ती झाली, संताला भुललं मुक्ती झाली. हे कळावं लागतं हो. ते कळतच नाही माती. जेणे विश्व भुलले नाचत असे. तो विश्वाला भुलतो, विषाला भोगतो आणि त्याला बघून नाचतो. नाचत असे. बाबा, मग संसारातले माकडच नाही. विषय गोळा करणं, संसारातला अभ्यास वाढवणं. आणि तुम्हाला एक सांगते, एक अशी एक सीमा असते संसारामध्ये की जेव्हा कर्तव्याचा भाग पार पडला तर कल्याणाचा द्वार उघडं करावं. आम्ही तेच बोलले काल, खूप तळमळ करून बोलले. काही मला वाटतं की आता कल्याण करून घ्या ना. काय चुकीचं आहे त्याचं? हा वेळ येतो त्या परमार्थाला द्यावं. आता आपला विषय संसारात अति करणं आहे आणि हे कळणं म्हणजेच भाग्याचा उदय असतो की माझं आयुष्य, माझे श्वास, माझ्या आयुष्याचा काळ मी आता माझ्या उद्धारासाठी घालणार.
माझं ज्ञान मी प्रगट करणार आणि माझं धन मी लुटणार. ते धन म्हणजे ज्ञानाचं, ते धन म्हणजे मोक्षाचं, तो स्पर्श म्हणजे आत्म्याचा, तो ऐक्य म्हणजे वेदाचं, आणि तो अनुभव म्हणजे सुखाचा, तो मार्ग मोक्षाचा, तो रस्ता ज्ञानाचा, तो अविभाव सुखाचा. आणि हे कळणं बुद्धीच असतं, तिला कळत. आता ऐका. येणे विश्व फुलले नाचत असे. नाचायला काही विषयाला बघून, घराला बघून, लेकराला बघून नाचतच मन, पण मर्यादित नाचावं. आणि आणि ज्ञानामध्ये मनाला नाचावं आणि बुद्धीनं हसावं. तोंडानं नाही, बुद्धीनं हसावं, हृदयानं नाचावं आणि ईश्वरात तल्लीन व्हावं आणि त्याचा स्पर्श भोगावा. त्याला ज्ञानाचा उत्कर्ष म्हणावा, परमात्म्याचा स्पर्श भोगावा, बुद्धीमध्ये ज्ञानाचा उत्कर्ष म्हणावा आणि त्या ठिकाणी वेदाचा चमत्कार म्हणावा. त्याला सत्संग म्हणावं. बाकी ठिकाणी सत्संग थोडंफार बोल देत, ज्ञान नाही, पुण्य माहिती, ज्ञान ज्ञान नाही, मोक्ष नाही. तो मोक्ष अलीकडचा. ते चार मोक्ष भेदातले, अभेदातलं नाही, कदापि नाही, चुकून बी नाही. बहिरंगातला मोक्ष फक्त भेदातल्या आणि अंतरंगातला मोक्ष फक्त अभेदाचा स्वरूप स्थिती. हे सुद्धा कळत नाही. हे आम्हाला सांगावं लागतं किती पाप आहे. मुक्ती कोणची असावी, भेदातली का अभेदातली? साहित्य मुक्ती अभेदातली आहे आणि बाकीच्या मुक्त्या भेदातल्या आहे. मग ते घ्या, तुम्हाला कोणचं घ्यायचं ते. जशी शक्ती तसा मुक्ती. तुमच्याकडे 10 रुपये ते पालक घ्यावं लागतं आणि लाख रुपये सोनं घ्यावं लागतं. मग 10 वाल्याने पालकाकडे द्यायचं आणि लाखावाल्याने सोन्याकडे यायचं. कळालं का प्रेरणा? लाख रुपये महामंत्र जे मोढ मध्याचे पात्र. अविवेक हा मंत्र जे मौढ मध्याचे पात्र. मध्य म्हणजे दारू. जे मौढ मध्याचे पात्र हे असो मोहनास्त्र जीवासी हे. जसं मोहनास्त्र घेतलं की ते त्या माणसाकडे पळतो. मोहनास्त्र टाकलं की ते माणसाच्या भागच जातं, त्याला सोडित नाही. तसं तमोगुण आपल्याकडे आल्यावर आपण ऐका, अविवेक महामंत्र. अविवेक कसा आहे? घाण येते. मग ते काय करतो ऐका. मोठे मद्याचे पात्र. तमोगुण हा सुरपानाचं भांड आहे, दारूचं भरलेलं भांड. चांगले का? दारूनं भरलेलं भांड हे अविवेकाचा मंत्रामुळे होत आहे. हृदयामध्ये दारू भरती विषयाची आणि मोहन पडतं जगताचं, बायकोचं, स्त्रियेचं, पत्नीचं, घराचं, पोराचं, धनाचं. ह्या अविवेकामुळं मोहनास्त्र बुद्धीवर येतं आणि बुद्धी मोहनात येते आणि त्या मोठ्या विषयाकडे जाऊन स्वतःचा विनाश करते. अविवेक महामंत्र. हा मंत्र त्या लोकांना असतो. काय घाण बोलले. मोठे मध्याचे पात्र. दारूला भरलेलं भांडे तमोगुणामुळं. मग काय करतात ते बघा. आहे का? हे असो मोहनास्त्र जीवांशी जे. ती दारू त्या माणसाला कशी बेशुद्ध करते, तसं हे मोहनास्त्र त्या बुद्धीला बेशुद्ध करत आणि भगवंतापासून तो जागृत होत नाही. म्हणून तर ते अविवेक घाणे. अतिसंसारी लोक तमोगुणी असतात आणि मोहामध्ये असतात. साधक जे तेवढे नसतात. आता त्याच्या मनाला ऐकून पण जर मोह असेल तर तो साधकच नाही. ऐकून जर विवेक नसेल तर तो साधकच नाही. तिथं अविवेक असेल आणि तो संसार जास्त करत असेल, मोहात घुसत असेल, देहाला माझं म्हणत असेल, नात्यामध्ये रंगत असेल आणि धनासाठी लुब्धत असेल तर तो साधक नाही. मग ते मोठे मध्याचे पात्र. ते सुंदर सांगितलं रूपक.
कोणता झाला काहीच करते ते गातम पार्था ते गातम. हे अशी वागणारे लोक तमोगुणी येत. पार्था ते गातम रचोनी ऐसे वर्म चौकुरी देहात्म मानियाते. बघा बघा पार्था ते गातम ते असे लोक पुढे तमोगुणी येत. मग ते तम काय करतो रचोनी ऐसे वर्म देहालाच आत्मा म्हणायला लावतो. रचोनी ऐसे वर्म तो रचतो काय खेळ त्या बुद्धीला देहच खरा देहासाठी जगावं आणि देहाला माझं म्हणावं. देहासाठी भोग भोगावेत देहासाठी धन कमवावं देहाचे नाते पाळावेत देहाच्या नात्यालाच माझं म्हणावं आणि त्याच्यासाठीच प्रेम करावं त्याच्यासाठीच बुद्धीमध्ये त्या बुद्धीला त्या नात्याच प्रेम यावं. हे कोण करते तमोगुण. चला चौकुरी देहात्मा बघा मानियाती. बघा तो तमोगुण चौकडून त्या माणसाला बांधून टाकतो आळून बस बांधून टाकतो. चौकुरी चौकुरी देहात्मा मानियाते. तो जखडून जातो त्या बुद्धीला. बुद्धी देहाला जखडून बसती मग ती भगवंताकडे जाते का. जिथं देहाला जखडलेली बुद्धी प्राण जर बाहेर निघतो पण बुद्धी म्हणजे वासना खूप काही बोलता येतं पण आम्हाला थांबावं लागतं. ती बुद्धी देहाला जखडून बसली तर गुणामुळं मग बुद्धी जखडली पण तिथं ती बुद्धी बाहेर देहाच्या आली. देह तर जळून गेला पण मनोरूपी देह कुठं मेला हे कळत नाही हो तुम्हा लोकांना. वाचून नाही कळत तुम्हाला अर्थात नसते हे. तुमचा पंचभूताचा बनलेला देहाला तिनं जखडलं ते राग झाला पण ज्या मनानं जखडलं ते मन कुठं राग झालं. ते मन उरलं आणि त्या वासनेत शिरलं प्रारब्ध त्याचं वाढलं लोकांतरात गेला मृत्यू लोकात आला तर मग गुणानं मातीत गेला. हे कळतं का इथं. इकडं नुसता अभिमान वाईट वाटावा. आपण झोपडीत आहेत आपल्याला घर असं वाटतं. घर असं तर तुला सोनं असं वाटतं. सोनं झालं की परत लग्न व्हावं वाटतं. लग्न झाले की लेकरू बघ वाटतं. अन्यांग त्याच्यामध्ये आयुष्य मातीत घातलंस की मग तुझ्या बुद्धीमध्ये ब्रह्मरूप लेकरू खेळावं ना. तुला ज्ञानाची प्रॉपर्टी मिळावी ना वेदाची. ही प्रॉपर्टी घेतलीस आणि लेकराला फेकलीस आणि जरी नाही दिलीस तर नरड फोडते. फोडते का लेकर म्हणतात का एक करवावर तुझ्या पोतीला म्हणतं का काय आता कोणतं. म्हणून संसारापासून अलिप्त राहावं साधकाच्या जवळ जावं देहातून भिन्न व्हावं स्वरूपाशी अभिन्न व्हावं मोहाला भस्म करावं आणि साधूच्या दर्शनामध्ये स्वतःला ओळखावं. माती जाऊ का पोराच्या मोहात. ते सगळं ओरवडून खात तुझं आणि संत ओरवडून खात नाही हृदयातून फाडून देतात. आणि त्याला मग कधी येतात घरला अगं फोन कर न्यायला ये ऑटो करून ये की आणि तुम्ही आमच्या घरी आला नाही तर आलतात की जिंतुराला. आता 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 किती अवघड आहे सांगा ना. खोटे का खरे सांगा. तुम्ही संसाराला जीव की प्राण करतात जिथं उद्धार आहे तिथं त्याला आधार करतात. सांगा पुन्हा तुम्ही चाललात का मला तर मला भेटा वाटलं मग तुझ्या दारला येऊन गेले की ग. मग मी गेलते नव्हते व तुमचे लईच आठवण यायले आठवण वाघ आठवण ढोंगी पाहतात सगळा. चला पार्था ते गातम रचुनी ऐसे वर्म चौकोरी देहात्मा मानियाते. हे एकच केल शरीरी माझो लागे चराचरी. हे एकच मगून जगात माजला म्हणा तर काय होतं बघ अर्जुना. हे एकच कीर शरीरी माझो लागे चराचरी आणि तेच दुसरी गोठी नाही. तो जर शरीरात वाढला
त्याला दुसरं काही दिसत नाही. सगळा अवडंबर, सगळा वाच, सगळा प्रमाद हे दिसत, त्याला मी दिसतच नाही. त्याला आश्चर्य. सर्वेंद्रिया जाड्य मना मजी मोड्य मालती दारड्य आलस्याचे. सर्वेंद्रिय जाड्य, सगळा इंद्रिय जवळ पडते. ती म्हणते खायचं झोपायचं, खायचं झोपायचं. जड पडतो मग. सर्वेंद्रिय जाड्य, जड पडतो ते देह. पुन्हा मना माझी मोड्य, मूळ बुद्धी होती. मूळ बुद्धी खाऊन झोपलं की. मोड्य म्हणजे मूळ, मूळ म्हणजे अविवेक, अविवेक म्हणजे देहाला माझं म्हणणं, विवेक म्हणजे भगवंताला जाणणं, भगवंत मला नाही जाणणं. मला ध्यासच नाही त्या गोष्टीचा. आणि तेवढी तुमची बुद्धी पण आहे ना सागर, कुठली म्हणजे सगळी त्रुटी आहे. बुद्धीची कमतरता, अपात्र हृदयाची, पात्रता हृदयाची कमी, आणि पुन्हा आळसाच्यावर पुन्हा आता सगळं सर्व गुण संपन्न म्हणल्यावर फक्त बटन दाबल्याने काय होणार आहे? मग तर आता बघूनच आहे ना. झोपा वाटणं, काम कमी होणं, शरीराचेच नियम पाळणं. भगवंतासाठी काय करतो आपण हे कळायला पाहिजे ना, की भगवंतासाठी हा देह झिजवला. हे मन तपोमय केलं. ऐका, हा देह म्हणजे जड, हे ना कर्म होत असतं, पण मनानं तपश्चर्या होत असते श्रवण. बुद्धीनं जाणणं असतं ते तप, आणि मनाचा निग्रह होतो तो जप. ईश्वराला जाणतो ते मन, ते जपात आहे. जे जाणतं मन ते खरा जप आहे. त्याच्या जवळ जात ते खरा जप आहे. त्याची ओळख होती खरा जप आहे. आणि त्याच्यामध्ये मन संपून जात तो खरं तप आहे. वाव. ऐका आता, करायला पाहिजे. आणि आयुष्याचे श्वास संपल्यावर पुन्हा ही घडी नाही, हा देह नाही. मग इथं जर घडी बसवलं नाही तर तुमची घडी मोक्षाची कोण घालणार? त्याच्यामुळे जशी तुम्ही ही काळजी घेता देहाची, संसाराची, घरदाराची, स्वतःची काळजी घेता. डब्यातलं पीठ संपलं तर पहिला जमतच नाही, आणि जमवावं लागतं. संसार आहे तो, त्याचं कमी जमत नाही. जर मीठ नसेल स्वयंपाक होत नाही, तर तुम्ही मीठ आणता. मग विवेकाला आणता का? मग एवढा डिफरन्स आहे. ज्या घरात मीठ नाही ती म्हणते स्वयंपाक कसा करू, आणि ज्या बुद्धीत विवेक नाही तर ती म्हणते मी कसं करू. इकडे स्वयंपाक कसा करू, इकडं मी कसं करू. बेटा पुरुषावर संसारात काहीच कमी जमतो. आणि ज्याला फळ आहे ते परमार्थ कळत नाही, आणि आयुष्य हातात उरत नाही, शरीर पुन्हा साथ देत नाही, मग तुमच्या मनाची अवस्था मरताना कशी होईल हे तुम्हाला माहित नाही. आणि जेव्हा मेलेल्या देहाला मन म्हणजे बुद्धी, आलड्य, ही बुद्धी तिथे थांबते, त्याला पकडती, पण देह मरतो, पण बुद्धी ह्या जगात उरती. तो लिंग देह, त्याला संत मारतात. बोधाना लिंग देह मरतो, मोक्षानं तो मन ब्रह्म होत. ते कुठं मरत, कुठं कळतं तुम्हाला? ज्या ज्ञानामध्ये मोक्ष हातात येतात त्याला तुम्ही चुका म्हणतात, जिथं काहीच माहिती त्याला चांगलं म्हणतात. केवढं पुण्यवान लोक तुम्ही, किती पुण्य आहे तुमचं. जिथं वेद नाही, जिथं बोध नाही, जिथं ज्ञान नाही, जिथं मोक्ष नाही, फक्त पुण्य आहे, फक्त बहिरंग आहे. अंतःकरणाचं पवित्र आहे, अंतःकरणात मोक्ष नाहीये. हे पण माती कळत नाही तुम्हाला. अंतःकरण पवित्र होतं हा भाग वेगळा, आणि अंतःकरण ब्रह्मरूप होतं हा भाग निराळा. कधी वेदांताचा आकलन तर माती कळलं का तुम्हाला? तुमची चूकच नाही, पण आम्हाला सांगावं लागतं की असं आहे, इथं हे मिळतं. अपवित्रता जाती कथेमध्ये, पवित्रता होतं हृदय, आणि हृदय ब्रह्म होतं श्रवणामध्ये. म्हणून कथा आणि श्रवण एक करू नका. वेदांताचं श्रवण म्हणजे मोक्षाचं दान आहे.
अभेदाची खूण आहे, वेदाची जाण आहे. कुठे माते कळतं कशाला काय म्हणावते. कृष्ण परमात्माचा जन्म कसा झाला, कुठं झाला, कुणामुळे झाला, ते का आले, हे ऐकणं म्हणजे अंतःकरणाची पवित्रता आहे, अभेदता नाही. मनात ती समजत नाही. भगवंत कुठं आहेत, कसे आहेत हे जाणणं हा मोक्ष आहे. ते तुझं रूप आहे हा मोक्ष आहे, हा ज्ञानाचा कक्ष आहे. ते करून इकडे यावं लागतं. चुकीचं नाही ते, चुकीचं आहे ते ना. भक्ती ते भक्ती रस आहे, हा प्रेम रस आहे, हा अद्वैताचा कक्ष आहे, तो भेदाचा अक्ष आहे. डोळा भेदातून बोलता येत असतं आणि अभेदातून सुख कळत असतं. मग ते कळण कशाचं बुच्चन कशाला. डब्याचं झाकण डब्यालाच लाव. लहान डबा कोणता, मोठा डबा कोणता, छोटी डब्बी कोणती. छोट्या डबी झाकण घेतलं, डबा आणला पहिलीचा, ती बाई म्हणते डब्याला झाकणच लागन. वा ग बाई, डब्बीचं झाकण मोठ्या डब्याला पहिलीच्या, तुझ्या नानानं लावलं होतं का वय? मग असं एकाच बुच्चन एकाला. वा ग माय. आणि आम्हाला चुका म्हणते, आम्ही चुकत नाही. आमचे गुरु आम्हाला चुकत देत नाही. अभिमान आहे. जय हरी माई. भाव झाला, त्या पुण्याचं फल तुम्हाला इकडं आणलं आणि तुम्ही सत्संगामध्ये जीवन घातलं. आणि हो माई, ते मात्र खूप. आणि हे वर्णन आहे, हे करणं आहे, आणि हे हातात आलेलं ज्ञानाचं वर्ण आहे. ते केल्यावर येत, ते नाही केल्यावर हे माती येत नाही. अंग मोडा मोडी, ऐका, अंगे अंग मोडा मोडी, कार्य जाता अनावडी, नुसती परवडी जांभयाची. काम करताना आंगड्या देते, जांभळ्या देते. आता काम राहिले म्हणते, आता उद्या पीठ नाही म्हणते घरात, पण नुसतं आंघोळ्या देतं, जांभळ्या देतं, झोपी जातं. हे तमाचं कार्य होत आहे. चला पुढे, इथं कसे नंतर नाही, मातीने वो टाइम तुमचा घेत नाही. चला एक मिनिट हा. अंगी अंग मोडा मोडी, कार्य जाता अनावडी. काही काम करत नाही, जांभळ्या देतं, खातं झोपत मला. उघडी याची दिठी, देखणी नाही किरटी, नाळवितांची उठी. ओ म्हणे उघडी याची दिठी, डोळे उघडे उघडे असं पण ते बघत नाही. हे पडलंय तिथं उचलावं, तिथं काय ठेवावं, झटझट काम करावं, ते बघत बसत. ते म्हणतो मी काम करीन, मी माझ्या अंगाला काम त्रास देईल, मी करणार नाही, असा माज असतो. म्हणून ते अंग वाकत नाही, स्वतःची सेवा करत, अंगाला जपून ठेवत. ते वाकतच नाही अंग त्याच, कारण ते ठरलं असतं मी हे करणार नाही, मी कुणापासून नमणार नाही, नम्रता माझ्या अंगात ठेवणार नाही, मी माजणारे, खाणारे, झोपणारे, जांभळ्या देणारे. हे तमोगुणाचं कार्य आहे. कळालं का बायकांना? शरीराला काय बघायचं, ते लवचिक बनतं बेटा शरीर, मग ते थाटत नाही, नसा मोकळ्या असतात. बाईनं वाकावं, नम्र असावं बाई. आता ऐका, टाइम संपला, मी थांबते आता. ऐका नाही फेकाने. पडविया धोंडी, तेने कानी मुरडी, तयाची परी मुरकुंडी, उकलून येणे. बघा, पडलिया धोंडी, तेने कानी मुरडी, तयाची परी मुरकुंडी, उकलून येणे. आता तो घातलेली मांडी मोडत नाही, बाजूचं काम करत नाही, करा वाटत नाही, तर कवर सांगू तुम्हाला, पुन्हा रागीन, मी बडबड बोलते, मी थांबते इथं आता. जाऊ दे तिकडे, काम करू का नको, त्याचा तंबू त्याला, आमचं ज्ञान आम्हाला. चला पुंडरी वरदा हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. पंढरीनाथ